छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर आपल्याला दोन जाळीवाले खड्डे आहेत, एक दगडामध्ये आहे. याला धान्य कोठार म्हणतात. धान्य कोठार म्हटलं कोकणात त्याला पेव किंवा कणगी किंवा अंबरखाना म्हटलं जातं. हे धान्य कोठार आहे. रायगड किल्ला म्हटलं तर एक राजधानीचा किल्ला आहे. गडाला शत्रुवेडा कधी मारेल? गडाला शत्रुवेडा जास्तीत जास्त किती महिने मारू शकतो? 4 ते 6 महिने. मग 6 महिन्याचा धान्य साठा इथे केला होता. राजानंतर गडावर 1733ला थोरले बाजीराव पेशवे आले. पेशवेई सत्तेने याचा वापर केला. काळ कोठरी कैदी कोठार. जो कोणी चोरी लवाडी गुन्हा करेल त्याला 7 दिवस कोंडायचं याच्यामध्ये. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ बांधायची, टकमक टोकावरून फेकायचं. हायकोर्ट आहे शिक्षा. छत्रपती शिवाजीराजांनी कोणाला ढकललं नाही, परंतु धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी कोणाला सोडलं नाही. जगावं तर छत्रपती शिवाजीराजांसारखं आणि मरावं तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजांसारखं. मग शिवाजीराजांचं कैदी कोठार कुठे आहे? साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला आहे. तिथे जिथे संभाजीराजाने 5 इंग्रजांना डांबलं होतं. आणि कोकणामध्ये लिंगाणा किल्ला आहे, तिथे एक आहे. आणि स्वराज्याचं सगळ्यात मोठं धान्य कोठार कोल्हापुरात पन्हाळागड पाहिलंय का? गंगा यमुना सरस्वती 3 खड्डे आहेत. 52 फुटाचे धान्य कोठार आहेत. एका टायमाला त्याची कॅपॅसिटी, एका टायमाला 5 लाख लोकांना पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. हे इमर्जन्सी धान्य कोठार आहे. 22 फूट 20 फूट 15 फुटाची खोली आहे. खाली जी पडलेली घरं आहेत मिनिस्टर लोकांची घरं. राजांचे 8 मंत्री होते. अनाजी पंत, हंबीराव मोहिते, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित असे राजांचे 8 मंत्री त्यांचे घर आहेत. धान्य कोठार बघा. वरच्या केशावर 8 ठेवा. मोबाईल चिल्लर पडलं काढता येणार नाही.